आता गडकरी साहेबांनी मेट्रो आणली का त्याच्यावर का सोन्याच्या पालिश लावणार आहे? आम्ही जे ब्रिज बनवले काम चालू आहे, काही सुरू झाले का त्याच्यावर मार्बल लावणार आहे? नाही, जे टीका करतात त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या आज सिम्बॉल बी नाही आहे, आज पक्ष बी टोटल पूर्ण नागपूरमध्ये गायब आहे. एका मतामुळे गडकरी आणि फडणवीस साहेबांनी पूर्ण शहराचं डेव्हलपमेंट केलं. नमस्कार, मी रश्मी खेडेकर. महाराष्ट्राच्या महासंग्रामात आपण पूर्व नागपूर या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि सर्वसामान्यांचा लोकनेता अशी ओळख असणारे कृष्णभाऊ कुपडे आता माझ्यासोबत आहेत आणि दादांना बीजेपीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दादा, यावेळी कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहे? काय विजन आहे यावेळी? पूर्व नागपूरमध्ये आम्ही कोणतीही निवडणूक असो, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनता समोर जातो, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चुनाव लढतो. हे आपल्याला माहीत असेल का पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 वर्ष राज्य होतं. एक मंत्री तर 25 वर्ष आमदार होते, 13-14 वर्ष मंत्री होते. तरी सुद्धा पूर्व नागपूरला त्यांनी अंधकारमय सोडलं होतं. लेकिन आमची सरकार 2014 ते 2019 आणि हे 2 वर्ष, या 7 वर्षामध्ये आम्ही पूर्व नागपूरच्या चेहरा मोहरा बदलण्याचे काम केलं. अनेक प्रोजेक्ट आमच्या इथं आले, अनेक डेव्हलपमेंटचे कामं आले, अनेक ओव्हरब्रिज झाले, अंडरब्रिज झाले, RTO कार्यालय आलं. मोठ्या प्रमाणात आम्ही प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये आणलं आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल का 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे आमचे जे नेते गडकरी साहेबांना सर्वाधिक मतं बी मिळाले, सर्वाधिक लीड बी मिळाली आणि त्याच्यामुळे जे काँग्रेसचे जे लढणारे जे नेते होते ते सगळे तितर-बितर झाले आणि म्हणून काँग्रेसच्या आज सिम्बॉल बी नाही आहे. आज पक्ष बी टोटल पूर्व नागपूरमध्ये गायब आहे आणि त्यांच्या बॅलेट पेपरवर बी गायब आहे आणि पूर्व नागपूर हे काँग्रेस मुक्त झालेलं आहे. एकंदरीत दादा, इतका विकास झालेला असतानाही समोर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जाते, आरोप केले जाते की अजूनही विकास झालेला नाही. जे टीका करतात त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे का ते कोणतं विजन घेऊन जनतेच्या समोर जात आहे. एखाद्याने तर सांगावं. जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे, मागच्या वेळेस चुनाव लढले होते, मागच्या वेळेस घडी होती, चिन्ह बदलला, चेहरा एकच आहे. ते नगरसेवक 10 वर्ष होते, त्यांच्या समोरचा रस्ता, मागचा रस्ता, बाहेर रस्ता सिमेंट काँक्रीटचा हा मीच केलेला आहे आणि म्हणून त्यांनी जनतेच्या समोर जाताना त्यांनी 10 वर्षामध्ये कोणते कामं केले एखादं तर काम सांगावं. दुसरी एक मस्का 7मधून बाई आलेली आहे, ते मागे असेच मोठे मोठे बोर्ड लावले, मोठे मोठे कटआउट लावले मध्य नागपूरमध्ये आणि सिर्फ 3,500 होतं त्यांना मिळाले होते. आता पूर्व नागपूरमध्ये बी ते हे धंदा करायचे. त्यांनी सांगावं का इतके वर्ष नगरसेवक राहून त्यांनी काम तरी कोणतं केलं. आता ते पूर्व नागपूर बदलणं आहे म्हणते. आता गडकरी साहेबांनी मेट्रो आणली का त्याच्यावर का सोन्याच्या पालिश लावणार आहे? आम्ही जे ब्रिज बनवले काम चालू आहे, काही सुरू झाले का त्याच्यावर मार्बल लावणार आहे? सिमेंट रोड बनवले त्याच्यावर का पोटा लावणार आहे? त्यांनी काही आपलं विजन तर सांगायला पाहिजे ना. जनतेच्या समोर जायचं आहे तर काही विजन आपलं पाहिजे का बा जनतेनं मला सहकार्य करावं, मी हे असं करणार. दोन्ही कोणी विजन सांगायला तयार नाही, कारण त्यांच्यापाशी विकासाचे काही कामच नाही आहे आणि म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगानेच आम्ही जनतेच्या समोर जातो. नक्की नक्की दादा, शेवटी आमच्या जनतेला काय सांगणार? नाही, जनतेला माझी एकच विनंती आहे का जनतेने 100% मतदान करावं, कारण 100% मतदान करणं हे काळाची गरज आहे. देशासाठी, राष्ट्रासाठी, सनातन धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी हे 100% मतदान करणं आवश्यक आहे. संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे आणि एका मतानं काय होऊ शकते हे नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं आहे. एका मतामुळे अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं, एका मतामुळे जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटली, एका मतामुळे गडकरी आणि फडणवीस साहेबांनी पूर्ण शहराचं डेव्हलपमेंट केलं. म्हणून सगळ्याला विनंती आमची अशीच आहे का आपण 20 तारखेला 2 घंटे लाईनमध्ये लागा, 3 घंटे लाईनमध्ये लागा. 7 वाजताची चाय 9 वाजता प्या, 12 वाजताची चाय जेवण 2 वाजता करा, लेकिन आपल्या मताचा उपयोग 100% करा, हीच माझी त्यांना विनंती आहे. नक्की नक्कीच दादा, तुम्ही आज आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार. येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर एकंदरीतच आपण आलेलो आहोत. इथे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. कृष्णभाऊ दादांनी आपलं विजन आपल्याला सांगितलं आहे. इथे पुढे काय होणार याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासोबत राहा.